नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आज आहे आपल्या मेरवी गावच्या शिमगोत्सवाचा शेवटचा दिवस, रंगपंचमी. तर आज आपल्या मंदिरामधील पालखी ही आपल्या गावातील गुरवाडीमध्ये जात आहे. तर आज गुरवाडीमध्ये घरी घेण्यासाठी आपली पालखी आता आपल्या मंदिरातून आपल्या गुरुवांच्या घरी जाणार आहे. तर चला तर आपण जाऊया आपल्या गावातील गुरवाडीमध्ये. तर गुरुवांच्या घरी जाण्या अगोदर आपली पालखी ही आपल्या देवीच्या मांडावर येऊन तिथे गाराणं घातलं जातं आणि त्यानंतर मग आपली पालखी ही आपल्या गुरवकीच्या गुरुवाकडे पहिलं मानाचं घर घेण्यासाठी जाण्यास सुरुवात करते. तर आपण त्याला जाऊया आता आपल्या गावातील यावर्षीच्या गुरवकीच्या मान असणाऱ्या गुरुवांच्या घरी आता पालखी आपली जात आहे. चला तर जाऊया आपण आपल्या गुरवकीच्या गुरुवांकडे. तर आता आपली पालखी आपल्या गुरुवांच्या घरी आलेली आहे. तर आता आपल्या गुरुवांकडून इथे पालखीतील देवीला पूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतर देवीचे आरती वगैरे करून झाल्यानंतर मग आपल्या खांडकरांसाठी इथे गुरुवांकडून नाश्त्याची सोय केली असते. नाश्त्याची सोय केल्यानंतर इथे सरबत वगैरे सुद्धा दिलं जातं. तुम्ही पाहू शकता इथे खांडकरांना नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला महाप्रसादाची सुद्धा सोय करण्यात आली होती. तर सर्व गावकऱ्यांनी महाप्रसाद करून घेतला आणि मग पुढील घर घेण्यास सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे सर्व गावकरी आपले सर्व घरं घेऊन झाल्यानंतर पुन्हा आपली पालखी आपल्या देवीच्या मांडावर आलेली आहे. आणि त्यानंतर गारणा वगैरे घालून झाल्यानंतर आता आपली पालखी पुन्हा आपल्या देवळामध्ये प्रवेश करत आहे. तर हा असा होता आपल्या रंगपंचमीचा दिवस. आता संध्याकाळी आपली पालखी इथे देवळामध्ये आलेली आहे. तर इथे आता आपल्या पालखीची रूपं उतरवण्याचे कार्यक्रम आता होत आहे. तुम्ही आता पाहू शकता आपल्या पालखी शेवटची घरं घेऊन आल्यानंतर इथे रूपं उतरवण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. तर आता इथे गुरुवांकडून आपल्या देवीवर शिंपणं करण्यास सुरुवात होते. शिंपणं करून झाल्यानंतर आपल्या देवांची रूपं उतरवण्यास सुरुवात होते. चला तर आपण पाहूया आता आपल्या पालखीतील देवांची रूपं उतरवताना. पहिल्या प्रथम आपल्या गुरुवांकडून आपण पहिल्या दिवशी जो देवीचा नारळ स्वरूपातील चाळा आपल्या पालखीमध्ये स्थापित केला होता त्याची पूजा अर्चा करून त्याला आपल्या मूळ ठिकाणी परत स्थापित करण्यासाठी घेऊन आणले जाते. तर तुम्ही इथे पाहू शकता आता आपल्या मंदिरातील मूळ ठिकाणी इथे आपल्या त्या देवीच्या चाळ्याला आणण्यात आलं आहे आणि इथे आता गुरुवांकडून त्याची स्थापना करण्यात येणार आहे पुन्हा. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या गुरुवांकडून इथे
देवीला. त्यानंतर आपल्या पालखीतील देवांची रूपं उतरवण्यात सुरुवात होते. तर तुम्ही पहा आता इथे आपल्या देवांची रूपं उतरवताना. रूपं उतरून झाल्यानंतर आपल्या गुळ खोबऱ्याचे खिरापत आपल्या सर्व गावकऱ्यांना प्रसादाच्या स्वरूपात वाटली जाते. आणि त्यानंतर त्यानंतर आपल्या रंगपंचमी खेळण्यासाठी सुरुवात होते. तर मंडळी, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीही.